नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोडी वादावर नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. पर्यावरणप्रेमी ईदला बकरे कापण्याला विरोध का करत नाहीत, विचारला सवाल. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा खिंडार. डोंबिवलीतील 2 बडे नेते भाजपच्या गळाला, तर रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर मिळणार. शिरसाटांचा इशारा. शीतल तेजवानीच्या जामिनाला सरकारी वकिलाचा आक्षेप. महार वतनाच्या वारसांकडून जामिनाला विरोध. राज्यातल्या 29 महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम 15 ते 20 डिसेंबर दरम्यान जाहीर होण्याची शक्यता. निवडणूक आयोगाची सर्व महापालिका आयुक्तांसोबत बैठक. काय निर्णय होणार याकडे लक्ष. जय पवारांच्या बहारीनमधल्या लग्नाला पवार कुटुंबातल्या ज्येष्ठांची दांडी. शरद पवार, प्रतिभा पवार आणि श्रीनिवास पवार अनुपस्थित राहणार, सूत्रांची माहिती. गोंदियामध्ये ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपानंतर तहसीलदारांची उचलबांगडी. मोनिका कांबळेंना निवडणूक निर्णय अधिकारी पदावरून हटवलं. विदेशी राष्ट्रप्रमुखांसोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या दौऱ्याआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप. संभाजीनगरमध्ये श्री साई इन्स्टिट्यूटच्या हलगर्जीपणामुळे 100हून अधिक विद्यार्थी परीक्षेला मोकले. एमसीए विद्यार्थ्यांकडून घेतलेली लाखो रुपयांची परीक्षा फी संस्थेने विद्यापीठाला भरलीच नाही. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. पुण्यातल्या मांत्रिक महिला पंढरपूरकर रुबाडलेले 14 कोटी परत करणार. इंजिनियर दीपक डोळस यांची केली होती फसवणूक. देशभरामध्ये इंडिगोची 200 उड्डाणं रद्द. तांत्रिक बिघाडामुळे सेवा ठप्प. मुंबई, दिल्ली, हैदराबाद, पुणे, बंगळुरूत विमान प्रवाशांचे मेगा हाल. डिजिटल सातबाराला कायदेशीर मान्यता. फक्त 15 रुपयात मिळणार सातबाराचा उतारा. तलाठ्याची सही आणि स्टॅम्पची गरज नाही. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.